पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। सोशल मीडियावर रीलमुळे लोकप्रिय झालेली आणि हजारो फॉलोअर्स असलेली एक तरुणी प्रत्यक्षात बस प्रवासादरम्यान महिलांचे दागिन्यांनी रोकड चोरणारी सराईत गुन्हेगार असल्याचं उघड झालंय। अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने या रील स्टारचा पर्दाफाश केला असून तिच्या प्रियकरासह तिला अटक करण्यात आली आहे। बंटी बबली स्टाईलने चोरी करणाऱ्या या जोडीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। कोमल जगन्नाथ काळे राहणार भीमसेन नगर शेवगाव आणि तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधर राहणार निपाणी जवळा पाथर्डी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। कोमल काळे ही सोशल मीडियावर चांगली सक्रिय आहे। तिने इंस्टाग्रामवर 50,000हून अधिक फॉलोअर्स आहेत। या लोकप्रियतेचा फायदा घेऊन ती चोरीच्या घटना सहजपणे करायची। चोरलेल्या दागिन्यातून मिळणाऱ्या पैशातून ही जोडी महागड्या वस्तूंची खरेदी करत असल्याचं तपासात समोर आलंय। या दोघांना अटक करण्यामागे पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेला एक गुन्हा निमित्त ठरला। पाथर्डी तालुक्यातील अलका मुकुंद पालवे या पाथर्डी बस स्थानकातून कल्याणकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होत्या। यावेळी त्यांचे दागिने चोरीला गेले। याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यांत्रिक विश्लेषणातून तपास केला असता कोमल काळे हिचं नाव समोर आलं। सोशल मीडियावर धमाल करणारी ही रील स्टारचं प्रत्यक्षात चोरीची सूत्रधार असल्याचं उघडकीस येताच पोलिसांसह चक्रावले। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कोमल काळे आणि तिचा प्रियकर सुजित चौधर या दोघांनाही अटक केली आहे। हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांनी अशा प्रकारे आणखी किती महिलांना लुटले आहे याचा कसून तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।